आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, ईशा ॲग्रो कंपनी, 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 ईशा ॲग्रो कंपनी। जय भीम, जय भारत। आपण पाहत आहात संगनायक न्यूज। आज आपण दौंड तालुक्यातील कुरकुम MIDC या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी MIDC कुरकुम येथे असलेली ईशा ॲग्रो कंपनीच्या विरोधामध्ये या ठिकाणी कामगारावर जो अन्याय झालेला आहे, या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मानवाधिकार आणि भ्रष्टाचार निवारण समितीच्या माध्यमातून या ठिकाणी या आंदोलनाचे प्रमुख भारतजी सरोदे आणि कार्यकर्त्यांनी या ठिकाणी ईशा ॲग्रो कंपनीच्या विरोधामध्ये जो कामगारावर अन्याय झालेला आहे, या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी या कंपनीला टाळा ठोको आणि धरणं आंदोलन या ठिकाणी घेतलेले आहेत। हे आंदोलन का आणि कशासाठी केलेलं आहे? जय भीम। मी नागसेन धेंडे। ही जी कंपनी आहे ईशा, या कंपनीमध्ये हे कामगार कायमस्वरूपी काम करत होते, चांगल्या प्रकारचे काम करत होते। कंपनीला इमाने इतबारे या ठिकाणी फायदा मिळवून देण्याचं काम या ठिकाणी हे कामगार लोक करत होते, परंतु कंपनीने त्यांना अचानकपणे या ठिकाणी काढून टाकल्यामुळं त्यांच्या प्रपंचावरती आणि त्यांच्या जीवनावरती फार मोठा फरक या ठिकाणी झालेला आहे। कामगार न्यायालयाने सुद्धा या ठिकाणी कामगारांच्या बाजूने या ठिकाणी त्यांना कामगारांना न्याय देण्याचं काम या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे। तो कंपनीच्या आरमुटे धोरणामुळे, कंपनीच्या या अनागोंदी कारभारामुळे या कामगारांचे हाल या ठिकाणी होत आहेत। कुरकुम MIDC मध्ये अशा पद्धतीने या ठिकाणी ही कंपनीवाले या ठिकाणी कामगारावरती अन्याय करत आहेत आणि त्यासाठी या कामगारांच्या न्याय हक्कासाठी, या कामगारांना पाठिंबा करण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्व लोक या ठिकाणी आज एकत्र येऊन यांना जाहीर पाठिंबा या ठिकाणी दिलेला आहे। ताबडतोब या ठिकाणी त्यांना कामावरती घ्यावं, त्यांना त्यांचा संपूर्ण जो फंड असेल, संपूर्ण जे हे असेल तर ती संपूर्ण थकबाकी त्यांना द्यावी। जर कंपनीने येत्या 15 दिवसामध्ये नाही दिलं तर यापुढे एक मोठं आंदोलन दौंड तालुक्यामध्ये होईल आणि वेळ प्रसंगी कंपनी बंद पाडण्याचं लोकशाहीच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या कायद्यानुसार या ठिकाणी आम्ही कंपनीच्या विरोधामध्ये प्रचंड जन आंदोलन उभा करू असं या ठिकाणी सांगतो आणि या ठिकाणी थांबतो। जय भीम, जय भारत। या कामगाराच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी या ठिकाणी या आंदोलनाचे प्रमुख भारतजी सरोदे आपल्या सोबत आहेत। त्यांनी हे आंदोलन केलेलं आहे। तर या आंदोलनाच्या माध्यमातून या ईशा ॲग्रो कंपनीला त्यांचं काय सांगणं आहे किंवा कामगारांच्या बाबतीत त्यांचं काय मनोगत आहे ते आपण जाणून घेणार आहोत। मी भारत सरोदे, मानव अधिकार व भ्रष्टाचार निवारण संघटन दौंड तालुका। तर आमचं एकच म्हणणं आहे की हे कामगार परमनंट आहेत आणि हे 8 ते 10 वर्षे हे लोक काम करतायत या कंपनीमध्ये, ईशा ॲग्रो इफ्को कंपनीमध्ये। परंतु ईशा ॲग्रो इफ्को कंपनीचे जी मॅनेजमेंट आहेत, जे मालक आहेत, ह्या लोकांनी ह्या कामगारांवर सतत अन्याय केलेला आहे। हे लोक परमनंट कामगारांना काढून ठेकेदार पद्धतीने कामगार भरण्याचं षडयंत्र यांच्या डोक्यामध्ये आहे। ह्या कामगारांना, हे परमनंट कामगार आहेत, हे 6 कामगार काढून टाकलेले आहेत। ह्यांना काढून टाकलेल्या कामगारांना त्वरित यांना सन्मानाने कामावर परत घ्यावं आणि त्यांना 11 महिन्याचा जो त्यांचा राहिलेला पगार आहे, आतापर्यंतचा पगार, हा पगार सन्मानाने त्यांना द्यावा आणि त्यांची जी काही बोनस आहे हे बोनस त्यांना देण्यात यावं आणि त्यांची जी नुकसान भरपाई झालेली आहे आतापर्यंतची, ही संपूर्ण नुकसान भरपाई त्यांना देऊन त्यांना सन्मानाने या 6 लोकांना पुन्हा कामावर रुजू करून घ्यावं। अन्यथा सरकारला माझी विनंती आहे की सरकारने ह्या कंपनी रद्द करून कंपनीचं लायसन रद्द करावं आणि कंपनीचे जे काही व्यवस्थापन आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी। गेली 7-8 महिन्यापासून आपण पाठपुरावा करत आहेत या संदर्भामध्ये। तर शासन प्रशासनाने आपल्या आंदोलनाची किंवा या कामगारांची दखल घेतली आहे का, त्या संदर्भात काय सांगाल? गेल्या काही 2-3 महिन्यापूर्वी तहसील कार्यालयामध्ये आमचं आंदोलन झालं
आणि आम्हाला तहसीलदार साहेबांनी सुद्धा सांगितलं की तुम्ही आयुक्तांकडे केस दाखल करा. त्याच्यानंतर आम्हाला या ठिकाणी म्हणजे दखल घ्यावी लागेल. म्हणून मी कामगार आयुक्त यांच्याकडे पुणे या ठिकाणी केस दाखल केली आणि केस दाखल करून आज 4 महिने झाले. त्या ठिकाणी प्रत्येक वेळेस सुनावणी झालेली आहे आणि सुनावणीच्या दरम्यानमध्ये हे लोकांनी वेळ मारून कशी न्यायची ह्या पद्धतीने षडयंत्र रचून वेगवेगळे वकील पाठवून त्या वकिलाला कुठल्याही प्रकारच्या कंपनीच्या संदर्भामध्ये आयडिया नसताना सुद्धा त्यांनी कुठल्याही प्रकारचे कागदपत्र पुरावे सादर न करता त्या म्हणजे कामगार आयुक्ताचा सुद्धा टाइमपास करून त्यांचा वेळ खाल्लेला आहे. आणि म्हणून कामगार आयुक्तांनी सुद्धा त्यांना अंतिम तारीख दिली होती जी 19/6/2025. त्या दिवशी सुद्धा ह्या लोकांनी कुठलेच पुरावे या कामगार आयुक्ताकडे सादर न केल्यामुळं कामगार आयुक्तांनी सुद्धा यांच्या विरोधामध्ये ह्या कंपनीच्या विरोधामध्ये निर्णय दिलेला आहे. आपण ईशा ॲग्रो कंपनीला टाळं ठोकण्याचा इशारा दिलेला आहे किंवा टाळं ठोका आंदोलन आपण आज करत आहात. तर हे टाळा ठोका आंदोलन काय या संदर्भात सांगा. टाळा ठोक आंदोलन म्हणजे ह्यांनी सांगितलं होतं की 17/3/2024 ला ह्यांनी सांगितलं की ते होतं की आम्ही कंपनी बंद करणार आहे, आमचं प्रोडक्ट चालत नाही आणि आमची कंपनी ढब घायला आलेली आहे. त्याच्यामुळे आम्ही 28 लोकांना या ठिकाणी ब्रेकवर पाठवतोय. त्यांनी ब्रेकवर पाठवण्या संदर्भामध्ये या ठिकाणी कंपनीच्या बोर्डावर नोटीस चिटकावली होती, परंतु त्यानंतर कोणालाही ब्रेकवर पाठवले नाही, कोणालाही कामावरून काढून टाकले नाही. फक्त 6 लोकांना यांनी कामावर घेतलं नाही आणि म्हणून ह्या 28 लोकांनी यांच्या विरोधामध्ये तक्रार दाखल केलेली होती. परंतु 28 लोकांना सोडून यांनी सर्व कामगार आज काम करतायत आणि बाकीचे उर्वरित लोक काढून टाकलेले आहेत. म्हणून आम्हाला या ठिकाणी सांगायचंय की तुम्हाला जर कंपनी बंद करायची होती तर तुम्ही 28 लोकांना दिलेलं आहे, 6 लोकांना नाही दिलं आणि सामूहिक नोटीस दिलेली आहे. ही वैयक्तिक नोटीस दिलेली नाही. वास्तविक पाहता कामावरून काढायचं असेल तर वैयक्तिक नोटीस द्यावी लागते. आणि म्हणून मला वाटतं या ठिकाणी तुम्हाला कंपनी बंद करायची आहे ना, मग आम्हीच कंपनी बंद करतो टाळा ठोकून. म्हणून या ठिकाणी टाळा ठोकण्याचं आंदोलन या ठिकाणी आज आम्ही करत आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून आपल्या प्रमुख मागण्या काय आहेत? आमच्या आंदोलनातून प्रमुख मागण्या म्हणजे पहिली मागणी आम्ही की परमनंट लोक आहेत यांना काढता येत नाही. हे 5 वर्षापेक्षा जास्त या वर्षी ह्या लोकांनी काम केलेलं आहे. आणि पेमेंट ऑफ ग्रॅज्युटी कायदा 1972 नुसार कुठल्याच कामगाराला कामावरून तडकाफडकी काढता येत नाही. या लोकांनी तडकाफडकी कामगाराला काढून टाकलेला आहे आणि ह्यांच्या मागण्या देखील पूर्ण केलेल्या आहेत. ह्यांनी जर त्यावेळेस कामगारांना काढून टाकलं होतं, त्यावेळेस जर ह्यांना त्यांची ग्रॅज्युटी जर दिली असती तर हा प्रश्नच नव्हता उपस्थित झाला असता की आंदोलन करायचा. जर ह्यांना ग्रॅज्युटी दिली असती तर हा प्रश्नच नसता झाला. ह्यांना ग्रॅज्युटी दिली नाही, ह्यांना बोनस दिला नाही आणि आता 11 महिने झाल्यामुळं आमची एकच मागणी आहे की आता 11 महिने हे कामावर आहेत असं गृहीत धरून आणि कामगार आयुक्तांनी सुद्धा हेच सांगितलं कोणाला, इथल्या व्यवस्थापन प्रतिनिधी लक्ष्मण भिलारे आणि बबिता कांदेकर मॅडमला की तुम्हाला 11 महिन्याचा आता ह्यांना तुम्ही हे कंपनीतच कामाला आहेत असं समजून 11 महिन्याचा पगार आतापर्यंतचा म्हणजे जसं तुम्ही दिवस जरी वाढवले तर त्या दिवसापर्यंतचा पगार तुम्हाला द्यावा लागणार. हे कायद्याने बंधनकारक आहेत आणि पगार देऊन ह्यांची जी काही राहिलेली जी काही बोनस आहेत हे बोनस द्यावा लागणार आहे. आणि ह्यांची जी ग्रॅज्युटी काय निघते हे ग्रॅज्युटी म्हणजे कायद्याप्रमाणेच असते, त्याला इकडे तिकडे काय होत नाही, पण ग्रॅज्युटी द्यावं लागते आणि राहिलेला पगार द्यावा लागतो आणि बोनस द्यावा लागतो. आमची तीच मागणी आहे. आणि ह्यांना 11 महिन्याचा पगार, राहिलेला बोनस आणि ह्यांची ग्रॅज्युटी देऊन सन्मानाने ह्यांना परत 6 लोकांना कामावर घ्यावं आणि कामावर घेतल्यानंतर सुद्धा ह्यांना कुठल्याच प्रकारची हॅरेसमेंट केली नाही पाहिजे, कुठल्याच प्रकारचा दबाव आणला नाही पाहिजे, ह्यांना कुठल्याच प्रकारची दमदाटी केली नाही पाहिजे. या काही कामगाराला जर इथून पुढे दमदाटी केली तर मात्र मग आम्ही खपून घेणार नाही. या ठिकाणी आपलं आंदोलन सुरू आहे. आपल्या ज्या प्रमुख मागण्या तुम्ही सांगितलेल्या आहेत या मागण्या जर या ठिकाणी ईशा ॲग्रो कंपनी किंवा संबंधित प्रशासनाने मागण्या जर तुमच्या मान्य केल्या नाही तर आपला या कंपनीला आणि या शासनाला काय इशारा असणार आहे? आमचा ह्या कंपनीला आणि ह्या शासनाला एवढाच इशारा असणार आहे की पेमेंट ऑफ ग्रॅज्युटी कायदा 1972 नुसार हे 5 वर्षापेक्षा जास्त वर्ष हे लोक काम करतात आणि ह्यांना कुठल्याच प्रकारचं कायद्यामध्ये लिहिलं नाही की ह्यांना काढून टाकण्याचा अधिकार ह्या लोकांना नाही.
त्यामुळं मी शासनाला एक विनंती करतो आणि ह्या लोकांना सुद्धा सांगतो, ह्या लोकांना विचार देतो की इथून पुढं ह्या लोकांना 11 महिन्याचा पगार राहिलेला आणि ह्यांची ग्रॅज्युटी आणि ह्यांचा बोनस देऊन यांना सन्मानाने कामावर रुजू करून घ्यावं परमनंट म्हणून आहे ते. आणि जर असं झालं नाही, असं केलं नाही, तर शासनाला माझा इशारा आहे की शासनाने ही कंपनी बंद करून कंपनीचं लायसन त्वरित रद्द करून ह्या मॅनेजमेंट डायरेक्टर असतील किंवा कंपनी व्यवस्थापन असतील प्रतिनिधी, ह्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत शासनाने. आणि असं झालं नाही तर भविष्यामध्ये फार मोठं वादळ येणार आहे या कंपनीच्या विरोधामध्ये आणि आम्ही कंपनी बंद करू. तर आपण पाहत होता या ठिकाणी ईशा ॲग्रो कंपनी जी MIDC कुरकुम या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी गेली 7-8 महिन्यापासून या स्थानिक कामगार आणणे सुरू आहे आणि या कामगारांच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी भारतजी सरोदे आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी आंदोलन करत आहेत. तर या आंदोलनाची दखल ईशा ॲग्रो कंपनी तसेच संबंधित प्रशासनाने घ्यावी असं देखील आमचं संगणक न्यूजच्या माध्यमातून सांगणं आहे. आणि या ठिकाणी जे बाधित कामगार आहेत, अन्यायग्रस्त कामगार आहेत, यांना देखील या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे या हेतूने संबंधित अधिकाऱ्यांनी संबंधित प्रशासनाने या आंदोलनाची दखल घ्यावी. तर या ठिकाणी कॅमेरामॅन महेंद्र रणधीरसह मी सदाशिव कांबळे, कुरकुम, दौंड, पुणे.